Krishna
नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पोर तुका म्हणे आता आम्ही नवजोत दवडिता घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर पन्नागा करू प्रथम
चित्ताशी आपुल्या या मनाशी लावो हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयशी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास युगम केश वेदांत शास्त्रार्थनिति. नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम. प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम. यही कहो भूल नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक है पाया सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यंत जननी देवांची दुःख भंड मारुती नंद दुःख भंड मारुती नंद मेरी पुकार पवन विनते सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेद विद्या विनय संपन्नम कलिपाप निवारकम नारायण गिरी महात्मानं भूयो भूयो नमाम्यहं वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. माझी वाणी तुझे वने नाम ऐसे देई प्रेम काही काळा. आवाज मोकळा करा शास्त्री. एक ते नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे पुष्पुत स्तरी प्राप्त प्रसंगी श्रीगत घेतलेला भंग संत हृदय सम्राट देवनिवासी किंबहुना सर्व देह निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन बसना खाली बसून तुम्ही जगद्गुरु श्री संत श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अत्यंत गोड
गोपाळांचा अनुभव त्या अभंगात मार्ग बोलवत आहे. हे देवा हे कृष्णा तुझी संगती झाली आमची निश्चिंती. निश्चिंती देवाच्या संगतीमध्ये आहे. देवाच्या संगतीत, देवापाशी नाही, देवाच्या संगती. गतिमान प्रवाहमान जे जीवन शरीर आहे, प्रवाह आहे, ते भगवान श्रीकृष्णाच्या संगतीत, प्रभूच्या संगतीतच आपल्याला असणारा निश्चिंतता मिळू शकते. आणि म्हणून ते गोपाळ म्हणतात, हे कृष्णा तुझी संगती झाली आमची निश्चिंती. निश्चिंतता आम्हाला मिळाली तुझ्या संगतीमध्ये. नेमकं तुम्हाला काय मिळालं? उत्तर आहे, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. फार मार्मिक अभंग आहे. आमच्या घरी कधी कधी सुखाचे सोहळे, कधी कधी दुःखाचे पण सोहळे असतात. सुखाचे सोहळे, दुःखाचे सोहळे, कधी कधी डोळेही असतात. जरा कळलं त्याला कळलं, जरा डोळे लागले त्याला सुखाचा दुःखाचा सोहळा भोगावच लागेल. पण माणसाला डोळे व्हावे देवाच्या नामाचे, देवाच्या संगतीमध्ये, बाकीचे डोळे नको म्हणे. काही काही महिलांना डोळे म्हणजे काही खावशी वाटते. काय खावशी मला माहिती नाही, काही बी खात नाही. भोग सुखाचे सोहळे. घरी काय? घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. इथे नवनीताचा पूर आहे आणि घरी असं पावर असणारे ताकाचं सरोवर आहे. गण डबका एक मोठा सरोवर आहे पण ताकाचा आहे. पण देवा तुझ्या संगतीमध्ये आम्हाला निश्चितता लाभली. म्हणून आम्ही तुला आता, तू का म्हणे, आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठला विठला सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादानं पूजनीय श्रद्धेय नित्य स्मरणीय पूज्यपाद सबके प्यारे सबसे न्यारे सब में भरे गुरुवर्य नारायणजी महाराज यांच्या कृपा क्षेत्राखाली पूजनीय या वकील जुने महात्मा श्री महंत शिवगिरीजी महाराज याच्या भावमय उपस्थितीमध्ये संदीपानजी महाराज प्रमाणे भगवान प्रभूच्या या समितीमध्ये गेल्या 7 दिवसापासून आपण मोठ्या आनंदाने उल्हासाने तिथं नवनीताचे सेवन करत होतो. आता घरी गेलो कबे ही नको असेल, आपल्या चित्ताच्या आसनावर भगवान रामजीला, कृष्णाला कायम संगतीत त्यांच्या राहा, म्हणजे आपल्याला निश्चितता मिळेल. आजचा सप्ताहाचा शेवटचा दिवस अर्थात कार्याचा प्रसंग. 7 दिवस हरिपाठ, काकडा, अन्नदान, नामस्मरण, अजून भजन आणि अत्यंत रसभरीत पार पडलेले आहेत आणि निर्विघ्नपणे पार पडला. पुन्हा कोणता व्यत्यय नाही आला, काही अडचण नाही आली, कोणी टिशी नाही आला, कोणी काही नाही आला. आनंदामध्ये सप्ताह पार पडलेला आहे. आज सप्ताहाचा शेवटचा दिवस, कार्याचा प्रसंग आहे. समस्त ग्रामस्थ बाजाठाण, नवीन जुनं, पंचकुशी, देवगाव, चंदूफळ, हमरापूर, अवलगाव, घोगरगाव, पानवी, सप्तकुशी करून यांची 10 कुर्शी आहे. 10 कुर्शी नाही, मी तर म्हणतो हे रामकुशी आहे. एक जीव पारदा महाराज तनपोषा. कोणता पोषा? तनपोषा. जर तू तनामध्ये जर गाईच्या जर शेतीचा पोटात गेला तर काय होतं? बोला ना, काय होतं?
जर तन पोशाख गवताच्या काडीमध्ये पोटात गेल्या गायचं तर गाय काय होते? तुम्ही झोपले काय उगवती म्हणतात. तन पोशाख कधी पोटात जाऊ देऊ तन पोषा नको. तन पोषा तन नाशक जसं दादा औषध निघाला ना, मला देवाला प्रार्थना आहे की देवा असं एक औषध निघावं मन नाशक. मन नाशलं, मन संपलं किशोर भाऊ, मन संपलं की खाली कृष्णच कृष्ण आहे. आणि म्हणून आज त्याला काळाच्या वाणावर चिंतन करायचं आहे आणि काळाचा प्रसंग पाहून दयाने पूर्ण आरती करायची आहे. सर्व सद्देवचनी दानशूर दात्याने वर्गणी दान केली, अन्नदान केलं, भजन दान, श्रमदान केलेलं आहे. तर 10 मिनिटांमध्ये आपल्याला नंतर उल्लेख करून त्यांना श्रीफळ द्यायची आहे. आज पूजनीय हरिभक्तपरायण महंत त्यांच्या माध्यमातून आज रामदाला या राम दरबारामध्ये श्री 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 1008 महामंडलेश्वर प्रभू पंडिताख्य श्री शिवाचार्य महाराज कुडांबळी नाशिक, माहेश्वर मूर्ती आदर्श स्वामी नाशिक यांच्या तर्फे आणि त्या मातोश्री ते गोसावी त्यांनी मूर्ती पिंडदान अर्थात पिंड भगवान शंकराची, त्र्यंबकेश्वर आणि नंदी. म्हणजे मला तर एक असा भाव जाणवला, आमच्या मनामध्ये तो संकल्प अजिबात नव्हता, परंतु हा संकल्प रामाने त्या बाईच्या डोक्यात घातला की मला भगवान शंकराची संगती इथं पाहिजे. आणि म्हणून की काय सगळी हा सोहळा पार पडला. प्रभूची इच्छा तुका म्हणे ठेवी तैशी आम्ही राहू त्याच्या इच्छे. म्हणजे आपली इच्छा असली मग दुःखदायक आहे, त्याची इच्छा असली का मग ती इच्छा परमोच्च शिखराला नेत असते. म्हणून मी माझा धन्यवाद करतो, प्रणाम करतो. आपण आलात आणि विधिवत त्या ठिकाणी मूर्ती स्थापना झालेली आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी त्यात नवीन बाजारठाण, पालवी, चंदूफळ, अमरापूर, आवळगाव, गोगरगाव, कमलपूर, माळमाथा, खानापूर, लाडगाव, अंतरवेली, रामधनगाव, जातेगाव, टेंबी, संभाजीनगर, जे मल्हार भक्त मंडळ, जे बाबाजी भक्त मंडळ, गंगागिरी महाराज भक्त मंडळ, महिला भक्त मंडळ, शिवगिरी भक्त मंडळ, सारे भक्त मंडळ, सर्वांना धन्यवाद. तुमची शास्त्री महाराजांची सिस्टम त्यांची त्यांना धन्यवाद. तुमचा महेश्वर आणि शास्त्री दोघांनी 7 दिवस सुंदर आवाज दिला. हा आवाज त्यांचा नव्हता, हा आवाज कुणाचा? हा आवाज रामजीचा. या ठिकाणी राजापूर इंदापूरकर इथे उपस्थित आहेत. त्यांचे आजची जनजी सेवा घेतली होती आदरणीय गोरखबाबा पवार, त्यांचे प्रतिनिधी ते पवित्र आलेले आहेत. त्यांचे डेपुटी आहेत, माझी अण्णा आहेत, माझी भजनी आहे, माझी धनगिरीजी महाराज उपस्थित आहेत. तर मी सर्वांचं नाव घ्यायला गेलो तर टाइम पुन्हा नाही. महिला मंडळ, पुरुष मंडळ, हा आपले अरुण भाऊ रोठे, दास माऊलीचा नाव खूप आपण सार्थ दिलं. मी माऊलीचा दास आहे. दास ह्या शब्दामध्ये खूप मोठं काही रहस्य आहे. संतांचे दास, देवाचे दास, माऊलीचे दास आहात आणि हा शब्द माऊलीला अत्यंत प्रिय. मी नूरदासांचा दातारो एक अशी माऊली म्हणतात, तसं आपण माऊलीचे दास आहात. धन्यवाद तुम्हाला. विनेकरी, चोपदार, दोन्ही चोपदार कुरकुट यांना, शिर बावटे, पिठी मास्तर, विनेकरी, गाणारे, पिणारे, सागसकर आहेत, वंशीभोई, तांदूळवाडीकर आहेत, विद्यार्थी मंडळ म्हणजे श्रीराम दरबार आदरणीय दीपक महाराजांच्या माध्यमातून ही मुलं घडवत आहे. त्यांनाही धन्यवाद देऊन त्या अभंगावर आपल्याला सरळ चिंतन करून खाल्याचा अभंग म्हणून दयाडी करून आरती करायची. दिवस तरुण मुलांनी सहकार्य केलं. आमचे तरुण मंडळ आपत्ती असेल, भैया असेल, राहुल दादा, सर्व आपण नंतर नाव घेऊया. सर्वांना धन्यवाद. आपल्या माध्यमातून भगवान
हृदयात बुद्धीमध्ये संचार करून सेवा करून घेतो ही प्रभूची इच्छा. आपल्याला त्यांनी निमित्त केलं, निमित्त मात्र अवसव्य साचिन. म्हणून अभंग तुकाराम महाराजांचा आहे. गवळणी पण म्हणत आहे काही अडचण नाहीये. गोपाळांचा अनुभव या अभंगातून महाराज व्यक्त करत आहे. आता द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण होऊन गेले आणि कलियुगाचे तुकाराम महाराज आणि तो दोघांचा संवाद सांगत आहे. गोपाळ म्हणतात, हे श्रीकृष्णा, तुझ्या संगतीमध्ये आम्हाला आतापर्यंत कधी निश्चित मिळालीच नाही, ती आज मिळाली. ध्यान द्या, भगवान श्रीकृष्ण परमात्मा भूतकाळात नाहीये, भविष्य काळात नाहीये, वर्तमान काळात आहे. ज्या गोपाळांच्या गोपिकेच्या हृदयामध्ये प्रमुख प्रकट झाले त्यांनी म्हणावं, सजनी आजी देखो नंदाचा लाल, नंदलाल, नंदाचा लाला, मेरे लाला. भगवान श्रीकृष्ण अनेक नाव होते. कधी कधी गोपाळ समोर सांगते कृष्णा, कधी म्हणायचे कन्हैया, कधी म्हणायचे माखन चोर, कधी म्हणायचे लालून लाल, लाला लाला, नंदलाल, नंदलाला. लाडकी नाव लय आपण माणसं. सहज आलो दादा, तुमचं नाव काय म्हणजे बोक्या. आपण मनुष्य नाव लाभ. भगवान श्रीकृष्णाचं लाडलं नाव होतं माखन चोर, कन्हैया लाल. यशोदा माझ्या म्हणजे कधी कधी कनवा, हे कनवा. आमचे गुरुवारी गुरु नारायणजी महाराज कीर्तनाच्या कार्याच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष गोकुळ उभं करायचे. असे हात मारायचे, हे यशोदे काय तुझं ते काढताय, काय व्यालीस पोर, चोरटे शिरदोर जगा वेगळीची कैसे. महाराजांची वाणी होती. अजूनही सुद्धा महाराजांची वाणी आपल्या हृदयात घर करू नये. शास्त्राचा आवाज मोकळा करावा, आवाज माग कसं कोरडा पडला माझा कसा. हे नंदलाल, हे माखालाल असे गुरुवर्य महाराज प्रत्यक्ष त्या ठिकाणी बोलायचे. आणि म्हणजे अनुभवाचे बोल महाराज बोलायचे. कधीही बोलताना आपला जो आत्म्याचा स्पर्श झाला आणि तो जर आपला बोलून शब्द निघाला तर त्या शब्दाला फार मोठी ताकद असते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, ध्यान द्या, थोडं वेळ कमी आपल्याला फार. भगवान प्रकट झाले मथुरेला, मुकुंद महाराज. धर्माशी शंका पण विचारायची खास मला माहित नाही, मी काय धर्माचार्य नाहीये, पण भगवान श्रीकृष्ण डायरेक्ट गोकुळामध्ये का आले नाही बरं? तुमचं काय मत आहे?
आपण कधी विचार करता कधी भगवान डायरेक्ट गोकुळामध्ये का आले नाही? मथुरेत जायचं, मग ते कोणती तिथे कंस असायचा आणि मग त्यांना तो त्रास व्हायचा. ते डायरेक्ट गोकुळानंदाच्या घरी यशोदेच्या घरी का प्रकट झाले नसावे? विठाला विठाला काल्याचं कीर्तन अर्जुन भाऊ हे आपलं कीर्तन आहे. कोणाचं कीर्तन आहे? आपलं. आपलं नाही, आपल्यातलं. लक्षात ठेवा. लक्ष आत ठेवा. अजूनही कळलं तुम्हाला? मग बरं झालं. लक्ष आत ठेवा, तिथं कृष्ण आहे. ऐका, लक्ष आत. हृदय म्हणजे गोकुळ आत आहे. आपण भजन शरीराने करतो की मनाने करतो? खरं सांगा. जो सांगितलं हे कृपया बक्षीस नाही. आम्ही भजन शरीराने करतो. शरीराने भजन केलं तर पुण्य होईल, परंतु मनाने भजन केलं तर पुण्य नाही होणार. ते मनच कृष्ण बनेल. हो, मनच कृष्ण बनेल. आणि मन कृष्ण बनलं का ते गोकुळ झालं. जोपर्यंत मथुरेचा कृष्ण गोकुळामध्ये येत नाही तोपर्यंत आपण भजनी आहोत, आपण साधक आहोत. पण ज्या दिवशी आपण प्रत्यक्ष हृदयाने परमात्म्याला बोलावलं आणि मग ते गोकुळ बनतं. हृदय नंदलाल यशोदा माया बुद्धी बनते आणि मग तिथं भगवंताला बोलवायचं काम नाहीये. तिथे त्या गोपिका म्हणायच्या, कृष्णा आमच्या अंगणात खेळू नको, बाहेर जा माझ्या अंगणात. ध्यान द्या. जोपर्यंत कृष्ण हृदयामध्ये येत नाही तोपर्यंत आपलं अंगण राहत. माझा अंगण कोणतं कोण बघा. अंगण कोणाचं आहे? अरे अंगण तरी तुझं आहे का? अंगण तर पुढे राहिलं. अंग आपलं नाही सरपंच, तर अंगण कसं आपलं? सांगू आपल्या जगात काय आहे? मला तुम्ही खास या जगात विश्वात ब्रह्मांडामध्ये आपल्या अतिजवळचं कोणी बरं? कांताराम कीर्तन मी उक्त घेतलेलं नाहीये. तुम्ही आम्ही आपल्या अति जवळचं कोण? कोण म्हणा बायको? अरे नंतर आल्या, आई बाबी नंतर आलेले, मित्र नंतर मित्र आले, गोत्र झाले, जाऊ द्या सोडून द्या विषय. अति जवळच आम्ही त्याला मानलं
देह आपला मानला, पण देहापेक्षाही जो जवळ आहे तो कृष्ण आहे, तो राम आहे, तो आपला आहे. आणि ही वृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही गोपाळ बनत नाही. आणि वृत्ती गोपाळ बनली आणि मग तरी म्हणावं कृष्णा जो संगतीत मला निश्चित मिळाले अभंगाचं पहिलं तुझे संगती ज्या दिवशी आपली वृत्ती गोपाळ किंवा वृत्ती गोपी बनली मग म्हणावं तुझे संगती झाले अमुची. आमचं कसं आहे किसन आप्पा, हा बंगला झाला का मग निश्चिंत भजन करू. मला प्रेमाने सांगा ज्यांचा बंगला आहे ते निश्चिंत आहे का? काही म्हणतात मला चांगला एखादा अशी गुफा मिळाली का मग भजन करेल. ज्याला गुफा आहेत ते भजन करतात का? काही म्हणतात मी म्हातारपणी निश्चिंत होऊन भजन करू. मला पण विचारायचं जे म्हातारे आहेत तुमचं काय मत आहे? म्हातारा माणूस चिंतित का निश्चिंत खरं सांगा. मला अनुभव आला म्हणजे दिलीप राव तिथे बसलेले त्या दिवशी केशव भाऊ इथे येऊन गेले. ते बोलले बेटात गेलो दर्शन घेतलं आणि मी पुन्हा तरुण झालो म्हणे, पुन्हा शक्ती आली आणि पुन्हा चांगली बनली. ते आता किशोर बेटाचा वारकरी मावशी भाऊ इथे बसलेले दिलीप राव. मी कशाला बोलतोय म्हातारपणी निश्चिंती नाहीये. जो आता भजन करतो त्याला म्हातारपणी निश्चिंतता मिळेल. निश्चिंतता ही मिळवायची नाहीये. कालची महाराजांनी एक वाक्य आवाज घुमतोय थोडा, एक वाक्य बोलले ऐका दादा महाराज. ते बोलले वजन माणसाचं शरीराचं आयुष्य वाढत चाललं का घटत चाललं? थोडं शरीर वाढत चाललं का घटत चाललं? मौनम सर्वार्थ साधन. पुस्तकातून न बोलता बोलत जा. शरीर वाढत चाललं की घटत चाललं? अगदी बरोबर आहे. ऐकून ठेवा हा शब्द महत्वाचा आहे. 25 वर्षानंतर सुभाष भाऊ शरीर वाढत नाही. 25 वर्षापर्यंत काय खायचं ते खाऊन घ्या. म्हणजे मी ते सांगतो 25 वर्षापर्यंत जास्त खायचं ते खाऊन घ्या. 25 वर्षानंतर शरीर बनत नाही, शरीर रुंदत म्हणते. शरीर रुंद वेगळं आणि शरीर वाढणं वेगळं. शरीर वाढलं तुम्ही बघा ना, आपलं नाक आहे, कान आहे, हात आहे, काही काळच वाढत चालतं. समजा देवाने हे नाक वाढायचं बंद केलं असतं मग काय झालं असतं? बोला ना. नाक वाढत नाही म्हणून बरे हे नाक वाढू नये, ते नाक वाढलं पाहिजे. कोणतं हे करण्याकरता विजय पाटील फार मोठं कोणती म्हणतात त्याला 5G.
मला प्रसंग आठवला. लक्ष्मणजीने नाशिकला नाक कान कापलं. कोणाचं? शूर्पणखी. किती बरोबर आहे. आपण सरळ रामाने ऐकलेले माणसं आहे, त्यामुळे सांगायचं काम नाहीये. जुन्या माता तुम्ही कुठे चालले हो? तवे नाश करा. नाश करायला चालले, नाश करायचं, नाश करायचं, नाश करायला चालले. ठीक आहे. नाशिक नाव म्हणूनच पडलं की लक्ष्मण भैयाने शूर्पणखा ही आसक्ती आहे. रामामध्ये दोन पार्ट आहे, एक शबरीचं पार्ट आहे आणि एक शूर्पणखेचं पार्ट आहे. ऐका, शूर्पणखेला रामाकडं जावं लागलं, शबरी मातेला रामाला यावं लागलं. हा फरक आहे. मी तर म्हणतो शूर्पणखा दिसायला फार सुंदर होती, शबरी माता दिसायला सुंदर नव्हती, पण तिचं सुंदर भजन होतं म्हणून राम तिथं आले. रामा रामा रटते रटते रामा रामा रटते रटते रामा रामा रटते रामा रामा रघुकुल नंदन कबाओगे, रघुकुल नंदन कबाओगे, ये भिलनी के दुदरिया रामा रामा रटते. होता पण राम 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 रटत राहा, राम आपल्या घरी चालून येते. ऐसा कर घर आवे राम. ऐका, शूर्पणखेला रामाकडे जावं लागलं. शेवटी ती कधी रामाकडे जायची, कधी लक्ष्मणाकडे यायची. लक्ष्मणाने पाहिलं इथं फार सुंदर आहे, लक्ष्मणाने पाहिलं सुंदर वाटलं तिला, पण जेव्हा रामाने पाहिलं, अरे हे वरून सुंदर आहे पण आतून फार दरिंदर आहे. तिथे उलट्या पावल्या त्या शूर्पणखेच्या उलट्या पावल्या कळलं तुम्हाला? बहुतेक भूताला मागे पाया असतात. अजून मला भूत भेटलं नाही. भेटला असेल तर भूताला मागे पाया असतात आणि भूताचे पाय जमिनीला लागत नाही, जसे काही माणसाचे पाय भजनाला लागत नाही, तसे भूताचे पाय लागत नाही. आणि तिने उलटे बाहुल्या पाहिल्या. रामजीने ते पाठवून लिहून दिलं, लक्ष्मणा तिथं नाक कान का. लक्ष्मणाने ते वाचलं, आज्ञा रामाची मानली आणि लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं. म्हणून गावाचं नाव काय पडलं दादा? नाशिक. मी सांगत होतो कुठून लांबी मला कळलं नाही. नाक हे वाढलं पाहिजे, मग ते सांगायचं तुम्हाला. नाकावर चालू विषय निघाला. आमची गुरुवारी नारायणगिरीवांचा मी भक्तास पुढून शिरत असतो. नाक कोणतं वाजलं पाहिजे? हे नाक एक निर्नाशिक, अर्थात महत्वाचं नाक. लोक म्हणतात नारे त्याला काय द्यायला नाक गेले तरी
वर नाक करून चालायचं माणसाने. असो, तुझी संगती झाली आमची निश्चिंती कृष्णा, तुझ्या संगतीमध्ये आम्हाला निश्चिंतता मिळाली. विचारला कृष्णाने, काही गोपाळांनो असं नेमकं माझ्यापाशी काय आहे? अभंगाचं दुसरं गुरुजी बोलले होते, तुम्ही टाळी वाजली नाही का कीर्तन काय होईल? नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. ऐका, म्हणजे खरोखर 12:30 वाजून गेलेले आहे. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कधी कधी सुखाचा सोहळा माणसाला भाऊ कधी कधी असतो. संत महात्मे, महापुरुष, भगवत रसिक, गोपिका, साधक महात्मा हा एक काळ नाही, एक दिवस नाही, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, 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 मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की,
मैंने चुनरी रे कृष्ण नाम बरं भजन आहे. दादा मला खरं सांगा, दुःखी माणूस जास्ती काम करतो का सुखी माणूस जास्ती काम करतो? मौन धारण करू नका, मौन सोडा, प्रश्न मिटला. सुखी माणूस जास्ती काम करतो का दुःखी माणूस जास्ती काम करतो? पण होती तोपर्यंत मला बोलणार माणूस पाहिजे, बोलणार आधी बोलणार लोक मोस्ट बोलणार पाहिजे. सुखी माणूस जास्ती काम करतो का दुःखी माणूस जास्ती काम करतो? जाऊ दे, आपल्याला सांगणार नाही, मला माहिती आहे. मला इथं उभं केलं तुम्ही. सप्तकृषीच्या सप्ताहामध्ये जे मालकरी अधिक पाटील उपस्थित आहे, एका घराने 4 पोत्याच्या भाकरी ते रोज आणून द्यायची तिथं. एका माणसाने, एका घराने 4 पोत्याच्या भाकरी. 4च का दादा? जास्ती मला काही जास्त बोलणार नाहीये, परंतु एका माणसाने बापू भाकरी पोचते केलं तर रोज पुन्हा 1 पोत्याच्या भाकरी रोज. एक माणूस. दुःखी मनुष्य हा आतूनही दुःखी असतो आणि बाहेरूनही दुःखी असतो. सांगू राजू भाऊ, तुम्ही तुम्ही कोळशाला कसाही हात लावा, काय म्हणतो तुम्ही, आळस नाही करतो. खूप राग आला तर आगीत टाकलं, हात लावा, पण काय नाही, हात लावून पहा. जगात होतो सुखी मनुष्य तो आतून बाहेरून सुखी असतो. दुःखी माणूस तुम्ही कुठेही न्या, स्वर्गात जर त्याला नेला ना, तो तिथं म्हणून पहा. तिथे त्यांनी जरा पानकाळ थंडीमध्ये लईच बागाची सावली जरा लईच गार आहे हो, तुझं नाव ठेवील तू. कोणाचं काय पायाचं काय मला लहान बालक म्हणतो, तो माझे पप्पा कोणी म्हणतो. भगवान परमात्मा सुखी व्यक्ती आतून बाहेरून सुखी असतो, निश्चितता त्याला मिळेल. दादा महाराज आतापर्यंत लोखंडाचं आणि परिसराची सोयरीक जमलेली, जरा कळलं त्याला कळलं. फार मान्य गोष्ट आहे. लोखंड आणि परिस कधी एकत्र येणार नाहीये, कारण त्या दोघांचा स्पर्श झाला सोनं होतं. जर तुम्हाला पटत नसेल, तुम्ही परिस घेऊन या, लोखंड इथं तयार आहे. नसेल तर मान्य करा. आम्ही मानित बी नाही, सांगा भजनच करा, काही करू नका. निश्चिंतता संतापाशी आहे. भगवंताच्या नामामध्ये, गोकुळामध्ये, कृष्ण नामामध्ये आहेत, राम नामामध्ये निश्चिंतता आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेच्या. भगवान म्हटले, काय गोपाळांनो, इतकी तुम्ही गरीबी घरी तुमचं काहीच नाही का? इतकं गरीबी तुम्ही? काही माणसं मला काही खरं नाही हो, आमचं कायम दुःखी, कधी पहा चेहरा. एका विषयाला का जेवण झाला का? हा खाली. अजिबात बोलणं असं प्रेमाचं नाही. बसले का? रोड्यावर का? काय बोलणं
असं माणसं काय म्हणजे अगदी कधी पहा चेहरा फोडगे गोवरी आयसा दिसे निदान 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 कमीत कमी ती गोवरी जर फडका घेतला तर मग ती दूर देत नाही. काही काही गौऱ्या रात्रंदिवस धुपत राहतात. धुपू नका, दीपत राहा, प्रकाशित व्हा, भडका नका करू. राम प्रसन्न असं माणसाने. रामजी किती प्रसन्न आहे हो. मला तर असं वाटतं विजय पाटील या रामनवमीला 7 दिवसामध्ये भगवंताने रामजीने प्रत्येक व्यक्तीला एक एक क्विंटल तरी प्रसन्नता ते घेऊन गेली असेल असं मला वाटतं. प्रसन्नता कोणी फोनमध्ये कॅच केली, कोणी स्टेटसला ठेवलं, कोणी डीपीला ठेवलं. डीपी कळली तुम्हाला? मला डीपी कळली. डीपी काय राम झालाय आणि मी वर्णन करत नाही. राम तर माझा बापच आहे, हा प्रश्न नाहीये. पण जसं एखाद्या मुलाला ते खाली पुराच्या गोष्टी. कारण लहान मुलाचं जरी लक्षपान माणसं मन पांगताना त्याचा तर दोष नाहीये. पण आपलं मन जरा पाहून जरा दोष एक तर एकत्र येत नाही. कोण माणसं नाही, तुम्ही मन एकत्र येत नाही. मला सांगा, उखरलेल्या घरामध्ये, जुन्या घरामध्ये उखरलेलं असायचं ना, तर मोहरी पांगली ना तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, मोहरीचा दाणा, मी दाणा म्हणतो, लवकर हातात येत नाही. जरी आला तर सरकून जातो. असे बरेचसे दाणे हातातच येत नाही. आम्ही पूजा करताना मला अनुभव आहे. एक फुल वर ठेवलं का ते किती वर ठेवा ती वर राहतच नाही. बरं ती एकच राहत नाही असं नाही, ते 2-4 झेल आणखी खाली घेऊन येतो. ही मस्ती, हा आनंद, अतिसुख ते फक्त राम भजनामध्येच आहे, आपल्या घरी नाहीये. एक महात्म्याचं भजन आहे. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आए, मुझे मेरी मस्ती मुझे मेरे मस्ती यहाँ लेके आई, एक मस्ती मुझे मेरी यहाँ लेके आई, मुझे मेरे एक मस्तीची महाराज. एक जण म्हणे महाराज त्याला पण सुद्धा मनुष्य शूर लागतो म्हणून. दम लगाओ आजा, कैलाश के राजा, टेकड़ी वाले कैलाश के राजा. हा त्यांच्या पाठे पाठ अनुभव नाही त्यांना, पण त्यांच्या पाठ आहे. चलम भरी ताजा ताजा, दम लगा लगाया आजा. बसलेले महामंडलेश्वर आहे, संन्यासी महात्मा आहे. कालच्यापासून बापू इथे आहे. त्यांचा एक एक अनुभव घेतला. एकदम सीमित बोलणं आणि संयमित जीवन आहे.
2 टाइम फलार करतात, भोजन करतात, पण एकदम नियमित जीवन आहे माणूस. पाणी तर मापात पितात. मला तर माझे पंडितजी बोलले पाणी 2 टाइमच आणि एकदम साधं जीवन. ही मस्ती आहे. एक संत माती म्हण आहे, संन्यासी मर गए खाते खाते, बैरागी मर गए नहाते नहाते, आम्ही संसारिक मर गए काम करते. भागामध्ये महाराजी त्यांचा श्रुती होड्यात ना अण्णा भाऊ, श्रुती होड्यात तिने लोकांना वाटला पण तिने अजून चोळून खाल्ला नाही. काय तर मुझे मेरे मस्ती कहाँ लेके आए, कहाँ लेके आए, कहाँ लेके आए, मुझे मेरे येतो वाचलं. भगवान म्हटलंय अरे गोपाळ तुमच्या घरी काहीच नाही का? भगवान म्हटलंय गोपाळ म्हटले कृष्ण आमच्या घरी लई आहे पण काय आहे? घरी ताकाचे सर्व घरी टाकाचे सर येते नमुने त्याचे भाऊ. या आव्हानाचा इतका गोड अर्थ आहे पण जर काढायला गेलो तर लय मुकुंद महाराज समुद्रामध्ये कितीही डुबकी खाली मारली ना ते एखादं तरी रत्न लागतच. डुबकी मारून पहा. काही म्हणतात इतका भारी चहा झाला पिऊन पहा. काय म्हणतात इतका भारी चिवडा झाला खाऊन पहा. आरती होऊ द्या मग. काही म्हणतात इतकं सुंदर अमुक झालं पिऊन पहा. कधी कधी भजन काय आनंद आहे. आनंद आहे. तो शब्द सांगतो अनु पाटील. घरी ताकाचे सरोवर. ताक म्हणजे काय तुला अण्णा ताक म्हणजे काय तो शब्द सांगतो. ज्याच्यात ताकद नाही ते तर काय नाही ताकदच नाहीये. आणि बहुतेक लोक सध्या ताकच पितात. विठाला 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 नाना आले येऊन आले तर पुन्हा गंधर्व मध्ये
आज जरा स्वतःला माहिती हे बाबाच काम जरा फटकळ आहे म्हणजे पण कसं आणि फोन बंद करा फोन काय सांगतो तुम्ही तुम्हाला दुसरं वाटतच नाही काही ताकद द्यायची ना जाऊ द्या तुम्ही बोलाल महाराज गोपाळ काय करायचे गवळी यांचे ताक पिले कोण पोरी चांगले याचा अर्थ काय होतो अरे ते कोण म्हणजे माहिती तुम्हाला जे ज्यांना भजनाचा कृष्णाचा ज्यांना आवड नव्हती ते म्हणायचे ते गोपाळांचे ते गवळ्याचे पोरं आहे ते ताक पिते आपल्या पंडमाला ताक पिते विठोबा दर्शन केलं नसेल तर दर्शन करून या तुम्ही जाता प्रत्येक महिन्याला ना विलासराव तर प्रत्येक जा पांडुरंगा दर्शन झाल्यानंतर तशीच मूर्ती एका वाड्यामध्ये आहे पहा इतकी सुंदर आहे इतकी गोंडस आहे तिथं गर्दी नाहीये कारण तिथं माल नाहीये तिथं ताक आहे म्हणून माल नाही मी काय सांगत होतो ताकद ज्या ताकद नाही जे आसार आहे ते संसार आमच्या घरी ते घरी ताकाचे मटके नाही सरोवर आहे दादा मला तुम्हाला खरं सांगा ते माझ्या जवळचे ताकाचं स्रोत कितीही जरी मोठं असलं पण कधी ना कधी आटणार नाही आटणार समुद्र कधीही आटत नाही किती दुष्काळ पडू द्या तसं भगवंताचं नाम प्रेम हे सुख सागर आनंद रूप आहे प्रेमाचा सागर आहे सरोवर आटतच राहतं तिथं आटी असते म्हणून म्हणतात कृष्णा आमच्या घरी आहे काय घरी ताकाचे सरोवर येथे नवनी येथे म्हणजे या ठिकाणी म्हणजे इथंच नाही जिथं आपल्या घरी तुम्ही जिथं असाल तिथं कृष्ण नाम असेल तुमचे बाळाभाऊ इथं बसलेले आहे त्यांना जेव्हा जागील रामकृष्ण वाटलं मनाला तर ते फोन करतात आलं मनाला तर आला मनात केला गाणा नाहीतर म्हणजे काय काम पडलं तर मोबाईल काढायचा काम संपर्क येतो रामकृष्ण हरी ही स्तुती नाहीये तुम्ही करावं म्हणून बोलतो इथं आमचे 2-3 नामधारक आहे त्यात 1 नंबर बाबुराव नाना 2 नंबर कोण वाकडी महाराज इथं नाही दिसत नाव घेऊन असे तेच बोलले नक्की 6 महिने आपण जर सारखं नाम घेत राहिलो तर नक्कीच आपलं वृत्तीत बदल नक्कीच होईल महाराज गॅरंटी तुमच्या बापूने संध्याकाळी जेवण मला बंद केलं एकट्याने जेवण करतो आणि दिवसभर काम करतोय आणि नामाचा कोणा त्याचं भजन वाढलं की भोजन कमी होणार झोप कमी होणार बोलणं कमी होणार हे त्याचं लक्षण आहे मलेरिया ताप वाढला की त्याला अंग फटफट करणार भूक लागणार नाही तसं भजनाचं छंद अंगात आला की भूक लागणार नाही बोलणं कमी होईल झोप कमी होईल हे लक्षण आहे म्हणून घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर भगवान सांगतात गोपाळमध्ये कृष्णा तू आम्हाला आता ढकलून जरी नेलं तरी आम्ही तुला सोडणार नाही अभंगाचं शेवट
वाढला आणि अजून एक कीर्तन बाकी आहे. काल्याचं बाकी आहे. त्या आजच्या लेणीचा शरद महाराज वैभव महाराज आपण उद्या म्हणू. काही नीतीला असता काला झाला आणि उद्या का आला. वारीचे ते मरल पण वारी सोडणार नाही. आणि जे घरी आहे ते वारीला कधी घरी ताकाची सरवर येथे नवनीताचे फूल का म्हणे आता आम्ही नवतो दवडिता. येथे नवनीताचे फूल काय नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे ढोबा रखुमार हे ढोबा नारायण
आम्ही नवजो तवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे अशा प्रकारे आनंद सोहळा पार करायचा आहे. फटाके वाजत आहे. तर एकदा अंकामध्ये भगवान श्रीकृष्णाचे बांधलेल्या पायची दह्यांनी फोडायची आहे आणि ज्यांनी खरोखर 7 दिवस खूप अगदी आनंद घेतला बी आणि आनंद दिला बी. आमच्या सर्व गावातील तरुण मंडळ मध्ये धर्मीय गोपाल महाराज, वैभव महाराज, निखिल महाराज, मुकुंद महाराज, अजून विकास महाराज, शरद महाराज, प्रतीक महाराज, अजून सर्व बाल गोपाल अगदी मला आमचं धाक होता. आमची पुढे बाबा बोललो होतो, म्हणलं बाबा पुढं कसं होईल हे जेव्हा तयार झाले मग कळलं काहीच होत नाही. त्याची परंपरा आहे. कोण कधी कसं काय तयार होईल हे सांगता येत नाही. म्हणून अहंकार करू नये. मी नसलो तर भजन होणारच नाही. करून पा मरून पा म्हणून अहंकार नाहीये. म्हणजे सर्व खरोखर आनंद दिला. 7 दिवस आमचे बालगोपाल मंडळी सर्वांनी खूप आनंद दिला. श्री रमेश पाटील बोरणारे यांनी सकाळी भेट दिलेली आहे आणि श्री श्री काळधरात महामंडलेश्वर प्रमुख पंडित शास्त्री शिवाचार्य तिथे उपस्थित आहेत. त्याप्रमाणे विकास महाराज गवळाने धावून जायच्या. पण ते म्हणते ना, हा कैसा येईल हातागे पादाठांच्या नारी. हाताकडे नाहीये परमात्मा, हाती कमा लागेल भक्तीची दोरी. भक्तीची दोर असेल, प्रेमाचा आहार असेल, ज्ञानाची ज्योत असेल. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो. जगाते चलो, प्रेम की गंगा. प्रेमाच्या गंगेत कधीतरी नावून तर पहा. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण खोली करायचे आणि त्या गवळणी धावत जायच्या. यशोदे तुझं हे काट पोरग नाही,
बहुतेक आई वडिलांना लहानपणी आपलं पोरग फार बरं वाटतं. बोलावं चुकून दात, नाही बोलावं चुकून दात. यशोदेला ते म्हातारपणी झालेलं मुलगा मार्स खूप वर्णन करायचे. म्हातारपणी झालेला कृष्ण बोलावं तर खूप लाडका होता कृष्ण. नाही एक दिवस भगवंताला खूप यशोदेला मारलं बरं का. यशोदेला मारलं. नंदबाबाला खूप राग आला. डोळ्यातून अश्रू वाहिले. यशोदे नाचलं तर नाचू दे, मला एकुलते एक पोरगा आहे, त्याला मारू नको. कधी कधी कृष्ण सुद्धा आई आई मज मारू नको, आई मज मारू नको, आई मज मारू नको, काढून दिला. आई मारू नको मला, मी काय केलं, मी माती नाही खाल्ली. काही कृष्ण माती खाऊन मी खाल्लं नाही. म्हणतो पहिला एकच कृष्ण, इथे म्हणतो पहिला कृष्ण मातीच खायचं समजू. आता का कृष्ण माती मी खातो, जे खाऊ नये ते खातो. नुसतं कृष्णच नाही खात, नंदही खातो, यशोदा बी खाती, आणि बोलला गेला का मग डोकंही खाता. आई मज मारू माझ्या मातुश्रीचा उपस्थित आहे ते वेगळचा का बाबाने आठवण केली. आईनं मारलं म्हणून मी तो बायास. वडिलांचं तर काय जे सांगायचं कामच नाही. पूजनीय रामगिरी महाराजांची वडील बी आणि आमची वडील बी सर्वांना माहिती आहे. वडील कशी असू द्या, पण आईचा आश्रय जर दृढ असेल, आईच्या पदराखाली बालक निश्चिंत असतं, निर्भीक असतं, निर्भय असतं. आईचा मार खावा आणि आईने मारलं पाहिजे. मोठ्यापणी बापूजी मार खाऊन पाहत नाही, तुम्ही मार खा. कुठेतरी सत्य घटना घडली, इथं आता लाईव्ह चालू आहे, मला इकडे बोलू द्या. बापाला पैसे मागितले मुलाला दारू पिण्याकरता, बापाने दिले नाही. त्याच मुलाने लाकडाची खुर्ची डोक्यात घातली, बापाला जागेवरच मारलं म्हणून पैसे देत जा. त्याला म्हणतो मी आई मज थोडी करतोय. आता काय काय थोडी केली चांगल्या जोडणे स्वभाव असला. म्हणजे कृष्णबाई म्हणे महाराज दर्शक लोक घ्या, पुढं सत्कार करायचे म्हणे, पण आम्हाला राहत नाही. भेटायचे आमचे बाळाभाऊ म्हटले महाराज 11:30 वाजले तुम्ही गाडी पडत करायला म्हणे. आता मी तरी काय करू. हा पूजनीय महाराजांना बी जायचं होतं, पण त्यांना बी कीर्तन आवडलं. बाबा बी थांबले खास करून, नक्कीच आनंद वाटला. भगवंताने खोडी करावी, खोडी काही संत होत नाही. यशोदाने मारून पाहिलं, हाणून पाहिलं, बोलून पाहिलं, पण कशानेच गुण येईना. सकून पाहिलं तरी काही लक्षात येईना. तू चंद्रभाऊ म्हटले कृष्णा तू आता ऐकतच नाही ना, तू आता इथं राहू नको, शाळेत जा. शाळा म्हणजे सभी
भगवान सकाळी उठले, स्नान संध्या केलेली आहे, भगवान उठून दर्शन केलं, यशोदेने हातामध्ये काठी दिली, काळी घोंगडी दिली, डबा दिला, मुरली दिली, फोन मला फोन दिला, साहित्य घेऊन परमात्मा सकाळी उठले आणि निघाले. गोधने चालवया भगवान परमात्मा वृंदावनात आलेले आहेत. 9 लाख गायी तरल सोडून दिल्या आणि गोदावरीच्या तीरावर सर्व गोपाळांनी खेळ मांडला. अजून लय खेळ बाकी आहे दादा. खेळ खेळले एका वाक्यामध्ये अनेक खेळ खेळले, परंतु टाइम बसले. कृष्णा अरे आम्हाला कालची रामनवमी बाबा दादा, आम्हाला कालची रामनवमी खेळ म्हणलं पाहिजे ना. आता आम्ही नवीन नियम चालू केला, म्हणजे उपवास करायला लागलो. कृष्णा आम्ही पूर्वी आम्ही आता उपवास करतो, आम्ही उपवास करू नये, आम्ही उपवास आहे. बरेचसे गोपाळ खाऊ नये माहिती, बरेचसे गोपाळ, बऱ्याचशा गोपाळाला गोळी असल्यामुळं थोडी आणि म्हणून खेळ मोडला पाहिजे. कृष्णा खेळ मोडा आणि मन कृष्णाने घडलं पाहिजे. दिलेवाडला होता, गाई लांब लांब गेलेल्या आहेत, वळती कशी आणायची. भगवंताने आपल्या कमरेची मुरली काढली भाऊ, आणि मुरलीच्या नादाने महाराजांचे वृंदावनाच्या तीरावर हिमनबाई वाहते. आहा रे सावळिया सावळिया, आहा रे सावळिया संसार केला दाना दीन येऊन राम हृदयी संचर भगवान प्रभूने वाजवली. गाया जमा झाल्या, साऱ्या तालुक्यातल्या गाया जमा झाल्या.
खेळ मोडला पाणी पाजलं खडकी सोडी गेल्या मोठा आजीचा दही काला घोमटला आणि मग गोपालांनी शूद्र एकत्र केल्या बराडे पाटलांच्या शूद्र एकत्र झाल्या काला प्रसाद तयार आहे फक्त आता आरती केली दयांनी फुटली प्रसाद घ्यायचा आणि प्रसाद व्हायचा त्याला कळलं त्याला कळलं प्रसार नका प्रसादात राहा प्रसन्नता हे भगवानाचं स्वरूप आहे त्या ध्यानात राहा तर एक अर्धा सेकंद भजन घेऊ सर्वांचे हात वर करून एक भजन घेऊ त्यानंतर आरती करायची आहे फक्त 5 मिनिट वेळ द्यायचा आहे मी नाव उल्लेख करेन आमचे सर्व तरुण मंडळ सत्कार करतील मग उठायचं मोठ्या प्रमाणात जेवढा आवाज आहे तो आवाज आपल्याला पूर्ण करायचा आहे कोणी लाजायचं नाही लाजेल कशी वाटा नाही जो लाजेल तो कळीवाजवणार नाही त्याला विंचूचा वीर म्हणे मोठ्या प्रेमाने राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद तुम्ही